आज ना इतक्या सोप्या पद्धतीनं कोबी मंचुरियन केलं आहे. अगदी तुम्हाला गाड्या मिळतं ना तसंच. मी म्हणते बाई गाडेवाली इतकं फास्ट कसं काय कोबी मंचुरियन करते. पण त्यांच्यावरनं मला आठवलं, आमच्या पाहुण्यापायात ना एक वडापावचा गाडा आहे आणि त्यांना आम्हाला इतकी रिअल स्टोरी सांगितली, खरं सांगितली की त्यांनी जेव्हा यात्रेत गाडं घेऊन जातात तर ते सांगतात की ते कोबी मंचुरियन किंवा न्यूडल्स असतात ते ना 4-4 दिवसापूर्वी ना करून विकायला दिले जातात आणि ते आपण हावऱ्यासारखं खातो. तर असलं काय खाण्यापेक्षा ना आपण आता घरामध्ये इन्स्टंट मसाला वापरून ना कोबी मंचुरियन करणार आहोत. घरातलं तेल कधीसुद्धा चांगलं, पण आजचं कोबी मंचुरियन खूप स्पेशल झालं, छान झालं बरं का. चवीला बघितलं असाल, ज्युसी टाईपमध्ये दिसत होतं व्हिडिओमध्ये. 2 कोबी घेतले, चांगल्याशी बारीक चिरून घ्यायचे, बारीकच चिरून घ्यायचे. त्यामध्ये 2 मिडियम साईजचे कांदा, शिमला मिरची, आपली हिरवी मिरची, सगळे आहेत त्या भाज्या असतील नसतील ह्यामध्ये ॲड करायच्या. असतील नसतील म्हणजे गाजर आणि फ्लावर तुम्ही किसून घातला तरी चालतं, माझ्याकडे नव्हतं ते घातलं आहे. हे आहे आपलं इन्स्टंट कोबी मंचुरियन करायचा मसाला. हे गोबी म्हणजे फ्लावर आणि कोबी म्हणजे आपला कोबीचा गड्डा. तर गोबी लिहिलं होतं, पण मी तयार केलं कोबीची मंचुरियन. तर ते करण्यासाठी हा मसाला ह्यामध्ये केला आहे, घातला आहे. हे घातलं ना, कुठलाही मसाला ॲड करायची गरज नाही. आलं लसूण पेस्ट घालायची, लाल तिखट घालायची गरज नाही किंवा कुठला व्यतिरिक्त मसाला वापरायचं काही गरज नाही. फक्त ना हे जे मसाला मी दाखवला आहे तो घालायचा आणि भाज्या असतील त्या भाज्या ॲड करायच्या. तर शिमला मिरची 1 घातली आहे, कांदे 2 मिडियम साईजचे आणि 2 छोटे छोटे कोबीचे गड्डे आहे ते बारीक कट करून घेतले आहेत. नंतर काय करायचे, ह्याचे गोळे करून घ्यायचे. ह्यामध्ये पाणी वगैरे ॲड करायची काही गरज नाही. तर बिना पाण्याचेच हे असे गोळे करून घ्यायचे. नंतर एक 10 मिनटं ना आपण ते मसाला घालून ना ठेवणार आहोत. मसाला घालून ठेवलं की त्याला पाणी सुटतं आणि लगेचच गोळे तयार होतात. त्यामुळे पाणी ॲड करू नकासा आणि थोडंसं पाणी ॲड करून तुम्ही भजी सोडतात तशा पद्धतीने सोडलं तरी चालतं. आणि हे मंचुरियन आहे ते आतपर्यंत शिजले जातात. दरवेळेला काय होतं ते मंचुरियन आपण करताना की आतून थोडेसे कच्चे राहतात किंवा काय तर प्रॉब्लेम होतो, तसं अजिबात होत नाही या पिठामुळं. तर आपण ह्याची ग्रेव्ही तयार करून घ्यायची. असे सुद्धा ड्राय ना हे मंचुरियन खूप सुंदर लागतात. तसे पाहिजे असेल तरीसुद्धा खाल्ले तर चालतं तुम्ही टमाटर सॉस बरोबर. तर आपल्याला कसं आपलं काहीतरी चटपटीत खायची इच्छा असते, त्यामुळे मी इथं जे सूप करत आहोत. तर हे आलं लसूण पेस्ट घातली आहे तेलामध्ये, कांदा घालायचा लांबडा चिरलेला, शिमला मिरची घातली आहे, गाजर असलं तरी घालायचं कट करून. जे आपल्या घरातले अवेलेबल असतील ते आपण मंचुरियन करताना ज्या भाज्या त्या ह्यामध्ये ॲड करायचं. सोया सॉस घालायचा आणि टमाटर सॉसचा थोडासा जास्त ॲड करायचं, कारण की थोडंसं काय तिखट असतं मंचुरियन आणि जे हे सॉस आहे तर गोड म्हणजे थोडंसं गोड झालं ना, दोघांचं कॉम्बिनेशन ना खूप चवीला लागतं. त्यामध्ये आपण 2 चमचा कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी ॲड करून स्लरी तयार करून घेतली आहे. ती स्लरी आहे ती ह्या मसाल्यामध्ये ॲड करायची. तर इथं आहे ती पाणी घातलं आहे. मला कसं जास्त थोडंसं ना कमी ज्युसी थोडं ड्राय टाईपमध्ये आवडतं, त्यामुळे मी पाणी जास्त ॲड केलं नाही. तुम्हाला ह्याला सूप पाहिजे असेल तर मंचुरियनला तुम्ही पाणी जास्त ॲड करा आणि मोठ्या कढईमध्ये गेलं तरी चालतं. तर प्रत्येकाची आवड वेगळी असते. तर मला तिखट थोडंसं जास्त पाहिजे होतं, त्यामुळे अर्धा चमचा आणि ॲड केलं आहे. काही गरज नसताना तरी तिखट आवडतं म्हणून घातलं आहे. थोडं चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे तयार झालं आहे सूप आणि त्या सूपमध्ये घालून घ्यायचं हे मंचुरियन. बघू शकताय खूप सुंदर असं जे आपल्याला गाड्यावर मिळतं बघा, कागद वगैरे झाकून दवा दिलं जातं, पण ती रिअल नसतं. 4-4 दिवसा अगोदर ती करून ठेवलं असतं आणि ते आपण आवडीनं खातो घरामध्ये फ्रेश अशा पद्धतीनं तेलामध्ये. चांगल्या एकदा ट्राय करून बघा. बाहेरून एकदम क्रंची, आतून चांगला शिजलेलं हे कोबी मंचुरियन लगेचच ह्या सूपमध्ये ॲड करायचं, आलटी-पलटी करून घ्यायचं. ह्यामध्ये जास्त मसाले मी ॲड केले नाही. घरामध्ये जी वस्तू आहेत त्या अवेलेबल त्या वस्तू पाठवूनच मी हे सगळं कोबी मंचुरियन करण्याचा प्रयत्न केला आहे. मला असं आश्चर्य वाटलं की 80% काम तर ह्या मसाल्यानं केलं आहे. फक्त बाकीचं कोबी कट म्हणा, कांदा कट हे थोडंसं नॉर्मली आपल्याला करायला लागतंच. तर ज्यांना आवडत नाही ते कांदा शिमला मिरची ते स्किप केलं तरीसुद्धा चालतं. सगळं आहे ते आपण मिक्स करून घ्यायचं. सगळं आहे ते नंतर ना कोबीच्या ह्याच्यामध्ये ना हे करून घेतलं जातं, ऑब्झर्व करून घेतलं जातं आणि सुक्कं पडतं. म्हणूनच तुम्हाला म्हटलं पाणी पाहिजे असेल तर तुम्ही शिजताना पाणी ॲड करा आणि जसं तुम्हाला आवडेल तसं. नाही तर ड्रायसुद्धा छान लागतं. ड्राय आहे ते टमाटर सूपबरोबर छान लागतं. तर ही माझी मुलगी आधीमध्ये असं काहीतरी खेळकर स्वभावानं करत असते आणि त्यावर घालायची आपली हिरवीगार कोथिंबीर आणि असे पदार्थ केले की पोरं ना हमखास ना खूप आवडीनं खातात.
चायनीजची फील येते बरं का घरामध्ये. आणि अशा पद्धती चायनीज पदार्थ घरामध्ये परफेक्ट होत असतील तर नक्की तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ट्राय करा. गाड्यावर ना खूपच घाण लेवलचं केलं जातं बरं का. तर ह्यामध्ये आपण आता सर्व करूया. सर्व तुमच्या आवडीनं केलं चालतं कशा पद्धतीनं. तर हे तयार झालं आहे अगदी गाड्यापेक्षासुद्धा, गाड्यावर मिळतं त्याच्यापेक्षा भारी चवीला. आणि हायजीनचं तर काही बोलायचंच काम नाही. तर हा व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. वरून कोथिंबीर आणि कोबी घालायचं, गार्निश करायचं आणि काय दणका उठवून द्यायचा. आणि खूप छान चवीला झालतं. नक्की एकदा ट्राय करा बाजारातून मसाला आणून एकदम सोप्या पद्धतीनं. धन्यवाद.